नमस्कार बंधू भगिनींनो, महात्मा बसवेश्वरांचा अक्षय तृतीय हा जन्मदिवस, त्यानिमित्ताने त्यांच्या वचन साहित्याचा परामर्श आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये यापूर्वी घेतलेला आहे, ज्यामध्ये बसवण्णाचे 5 वचन आणि त्याच्याबद्दलचा माझ्या मतीप्रमाणे संक्षेपाने अर्थ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न पहिल्या व्हिडिओमध्ये आपण केलेला होता। या दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांच्या 6व्या वचनापासून एक 5-6 वचन या व्हिडिओत दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। जास्तीचा वेळ न दवडता त्यांचं या व्हिडिओमधलं जे पहिलं वचन आपण या चिंतनासाठी घेतो आहोत आणि एकूण 6वं वचन जे इथं पाहतो ते असं आहे, यावे मनत पुसता क्षेम कुशल ऐश्वर्य तुमचे ओढून का जाईल। काय म्हणतात बसवांना? यावे मनत पुसता क्षेम कुशल ऐश्वर्य तुमचे ओढून का जाईल, या बसा म्हटल्यास तुम्ही खचून जाईल का ही भूमी। पाहुनी बोलाल जर सत्वर फुटेल का तुमचे शीर उदर। फुटेल का तुमचे शीर उदर, भले तुम्ही काही देऊ नका, परी नसेल जर सद्भाव, नाक कापल्याविन राहील का प्रभू कुडल संगम देव। असं हे या ठिकाणचं वचन महात्मा बसवण्णाचं आपल्याला या ठिकाणी चिंतनासाठी घ्यायचं आहे किंवा त्याचं चिंतन आपल्याला करावायचं आहे। काय म्हणतात बसवण्णा की आपल्याकडं जर कोणी येत असेल, यावे मनत पुसता क्षेम कुशल ऐश्वर्य तुमचे ओढून का जाईल। एखादा माणूस तुमच्याकडे आला तर आल्याच्या नंतर त्याला जर तुम्ही आल्याबरोबर सन्मान दिलात, त्याचं क्षेम कुशल म्हणजे ख्याली खुशाली जर विचारली, तर त्यामुळे काय तुमचं ऐश्वर्य निघून जाणार आहे का? मग आपण माणूस आहोत तर माणसाच्या सुखदुःखाबद्दल त्याच्याशी चर्चा करायला काय अडचण आहे। अलीकडे आपण बघतोय की 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट, कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली, संवाद झालेत म्यूट, अशी ही आजची परिस्थिती आहे। आज आपण पाहतो आहोत की घरमुखी होत चाललेली आहे, घराचं रेस्ट हाऊस झालेलं आहे, घराची धर्मशाळा झालेली आहे, घराचं वेटिंग रूम झालेलं आहे। माणसांची गर्दी खूप आहे, माणूस पण घाणेरडेपणा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, असं एक कवी म्हणतो की अरे माणसा माणसा कधी होशील माणूस। पूर्वी आपल्याला माहिती आहे की आपल्या घराच्या वरती शुभ लाभ असं लिहिलं जायचं, नंतर आपण आपल्या घराच्या समोरच्या भागामध्ये सुस्वागतम किंवा इंग्रजीमध्ये वेलकम असं लिहायला लागलो। त्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यापूर्वी सगळ्यात अगोदर आपण आपल्या घरावरती अतिथी देवो भव असं लिहित होतो। आपल्याकडं जे 5 महत्वाचे देव मानलेले आहेत सगळ्या आपल्या भारतीय संस्कृतीनं, त्यामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, देवो देवो भव आणि 5वा महत्वाचा देव मानला होता तो म्हणजे अतिथी देवो भव। आपल्या घराच्या भिंतीवर सुरुवातीला दरवाजामध्ये अतिथी देवो भव असं लिहिलं असायचं, ते मागं पडलं आणि शुभ लाभ आलं, ते मागं पडलं सुस्वागतम आलं वेलकम, आणि आता हे सगळंच मागं पडलंय आणि आता मोठ्या शहरांच्या मध्ये घराच्या भिंतीवरती दरवाजात लिहिलेलं असतं कुत्र्यांपासून सावधान। म्हणजे माणसाबद्दलचं प्रेम आता अलीकडं कमी होत चाललेलं आहे। हीच बाब कित्येक शतकापूर्वी संतांना महापुरुषांच्या लक्षात येत असते आणि कदाचित त्या काळात त्यांच्या लक्षात आला असावं किंवा त्या काळातही अशाच पद्धतीचा समाज असावा, परंतु इतका निष्ठुर समाज त्या काळात नव्हता। परंतु दूरदृष्टीनं महात्मा बसवण्णांना हे लक्षात आलं आणि म्हणून बसवण्णा म्हणतात की एखादा माणूस जर तुमच्या घरी यावं म्हणत असेल तर त्याचं क्षेम कुशल, त्याला तुम्ही जर प्रेमानं बोलवून घेतलात, त्याचे दुःख त्याच्या अडीअडचणी जर तुम्ही समजून घेतलात, तर काय तुमचं ऐश्वर्य पळून जाणार आहे? एवढा निष्ठुरपणा, इतका मनाचा कोतेपणा का दाखवत आहात की येणाऱ्या माणसाला घरात असताना देखील दरवाजा बंद करायचा आणि घरात नाही म्हणून सांगायचं, आलेल्या माणसाला पोहोचल्याबरोबरच कधी वापस जाणार आहेत म्हणून लगेच विचारायचं। इतका कोतेपणा तुम्ही कशासाठी करतात?
आलेल्या माणसाला जर यावे मनत पुसता क्षेमकुशल, ऐश्वर तुमचे उडून का जाईल? तुमचं काय ऐश्वर उडून जाणार आहे एखाद्या माणसाचं आतिथ्य केलं तर? जर तुम्ही या बसा म्हटल्यास तुम्ही खचून जाईल का ही भूमी? एखाद्या माणसाला सन्मानाने या म्हणालात, बसा म्हणालात, त्याचा सन्मान केलात, जिथं तुम्ही बसा म्हणलात तिथली काही भूमी जमीन काही खचून जाणार आहे की काय? बसलेल्या जागेवरच ती जमीन सगळी काही पाताळातच जाणार आहे की काय? किंवा तो बसलेला माणूस ती जमीन सोबतच घेऊन जाणार आहे की काय तुमच्या घरातली? मग इतका निष्ठुरपणा का दाखवत आहात? या का म्हणत नाहीयेत? चांगलं का त्याला बोलत नाहीयेत? बसा का म्हणत नाहीयेत? त्याचं क्षेमकुशल का विचारत नाहीयेत? अशा प्रकारचा खेद एका अर्थानं या वचनातनं महात्मा बसवांना व्यक्त करत असताना दिसून येतात. पाहुनी बोलाल जर सत्वर, फुटेल का तुमचे शिर उदर. एखाद्या माणसाला बघितल्याबरोबर त्याच्याकडे तोंड फिरवायचं, त्याला बोलायचंच नाही. माणूस घाणेरडेपणा आपल्या अंतःकरणामध्ये ठेवायचा, असं का करतायत तुम्ही? एखाद्या माणसाला पाहिल्याबरोबर जर अंतःकरणातनं तुम्ही बोललात तर काय तुमचं मस्तक फुटून जाणार आहे का? तुमचं उदर फाटून जाणार आहे का? एवढे मोठे काही संकट कोसळणार आहे का? मग का बोलत नाहीत आलेल्या माणसाला तुम्ही प्रेमान? का या बसा म्हणत नाहीयेत? का त्याचं क्षेमकुशल विचारत नाहीयेत? असे प्रश्न या वचनातनं या ठिकाणी असा जो कोतेपणा दाखवणारी माणसं आहेत त्यांच्या प्रती महात्मा बसवांना विचारताना दिसून येतात. भले तुम्ही काही देऊ नका, परी नसेल जर सद्भाव. अहो तुम्ही त्याला देऊ नका काही. तुम्हाला असं वाटत असेल की याला गोड बोललं तर यानं आपल्याला पैसे मागेल, यानं आपल्याला आणखीन काही मागेल, असा जर तुमच्या मनामध्ये संशय येत असेल तर बसवांना म्हणतात की भले तर त्यानं काही मागितलं तरी त्याला तुम्ही काही देऊ नका, पण कमीत कमी त्याच्याबद्दल सद्भाव, चांगली भावना तरी अंतःकरणामध्ये बाळगा. चांगली भावना अंतःकरणामध्ये बाळगायला काय पैसे पडतात काय? चांगली सद्भाव अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीबद्दल बाळगायला काही खर्च येतो का? मग का तुम्ही सद्भाव दाखवत नाहीयेत आपल्याकडे आलेल्या माणसाच्या प्रती? असे प्रश्न या ठिकाणी बसवांना उपस्थित करतात. आणि तुम्ही जर याच पद्धतीनं मनाचा कोतेपणा दाखवत राहिलात, अतिथीची विचारपूस न करता त्याला बोलणं जर तुम्हाला नकोसं वाटत असेल तर बसवांना त्याचा दुष्परिणाम सांगतात. नाक कापल्याविन राहील का प्रभू कुडल संगम देव. तुम्ही जर असं वागत राहिलात तर एक ना एक दिवस कुडल संगम देव तुमचं नाक कापेल. म्हणजे तुमची बेइज्जत होईल, तुमची बेअब्रू होईल. म्हणजेच तुम्ही समाज व्यवस्थेमध्ये राहण्याच्या लायकीचे राहणार नाही आहेत. तुमच्याच कर्माचे फळ तुम्हाला भोगावे लागतील. त्यासाठी तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला आहात तर माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? असं जर नाही वागलात तर एका गाण्यामध्ये म्हटलं होतं की सांगून गेली या ज्ञानेश्वरीन, माणसा परीस मेंढर बरी, अशी म्हणायची वेळ आल्याशिवाय राहणार नाहीये. आणि म्हणून कुडल संगम देव काय करतील तर तुमचं नाक कापतील, तुमची बेइज्जती होईल, तुमची बेअब्रू होईल. हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर आलेल्या माणसाचं क्षमकुशल विचारा, त्याला या म्हणा, बसा म्हणा, त्याचं आदरातिथ्य करा, त्याला चांगलं बोला. एवढं जरी केलात तरीही मला असं वाटतं की तुम्ही माणूस म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये बरंचसं काही कमावलंय असं गृहीत धरूया. आणि एवढं जर तुम्हाला करणं होत नसेल तर तुम्ही जन्माला माणूस म्हणून जरी आला असलात तरी तुम्ही पशुपेक्षा कुठेही कमी नाही आहेत. आणि तुमची बेइज्जत या समाज व्यवस्थेमध्ये तुमच्याच कर्मामुळे झाल्याशिवाय राहणार नाहीये. या प्रकारचा धोका या वचनाच्या माध्यमातून माणसांना करून देण्याचं काम बसवांना करतात. आणि माणूस म्हणून आपण येणाऱ्या माणसाचा, अतिथीचा आदर सत्कार केला पाहिजे, त्याच्याशी चांगलं बोललं पाहिजे. जसे माऊली म्हणतात, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अशा प्रकारचं वर्तन आपण करावं अशी अपेक्षा या वचनाच्या माध्यमातून महात्मा बसवांना यांनी केलेली आहे. किती मला असं वाटतं की हे वचन खऱ्या अर्थानं माणसाला माणूस बनवण्याच्या दिशेनं वाटचाल करायला लावणारं समर्पक असं वचन आहे. ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे. याचा आणखीन विस्तार यासाठी करणार नाही की आणखीन आपल्याला काही पुढचे वचन पाहायचे आहेत. या व्हिडिओमधलं दुसरं आणि एकूण 7वं वचन जे मी पुढे चिंतनासाठी घेतलेलं आहे ते या पद्धतीचं आहे.
सुख येता पुण्य फल न म्हणेमी, सुख येता पुण्य फल न म्हणेमी, दुःख येता पाप फल न म्हणेमी, तुझ कारणे असे झाले न म्हणेमी, कर्मास करता बांधील न म्हणेमी, कुंडल संगम देवा तुझ्या उपदेशानुसार तव सेवेत सारे जीवन समर्पित करेन मी. फार सुंदर प्रकारचा विचार या वचनामध्ये देखील महात्मा बसवांना देताना आपल्या लक्षात येतात. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं नशिबावरती किंवा पूर्वजन्मीचं पाप, पूर्वजन्मीचं पुण्य, अशा प्रकारच्या गोष्टींच्या वरती आपण बराचसा विश्वास ठेवतो आणि याचा गैरफायदा समाज व्यवस्थेतले काही हुशार माणसं, स्वार्थी माणसं घेताना दिसून येतात. कधी कधी नरकाची भीती, स्वर्गाची आशा दाखवली जाते आणि वर्तमानातल्या जीवनाला नरक यातनेचं जीवन जगायला लावण्याचे काही भोंदू लोकही आपल्याला या समाज व्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. तत्कालीन व्यवस्थेमध्ये असे लोक असतील आणि म्हणून बसवण्णाच्याही गोष्ट लक्षात आली आणि म्हणून बसवण्णा असं म्हणतात की सुख आलं म्हणजे सुख येता पुण्य फल न म्हणेमी. बऱ्याच वेळेस आपल्या आयुष्यामध्ये सुख यायला लागलं की माणसं म्हणतात नाही बाबा, त्या माणसानं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं असेल म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये हे सुखाचे दिवस त्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या आयुष्यामध्ये जर त्याचं पूर्व पुण्य नसतं तर त्याला हे सुख प्राप्त झालं नसतं, अशी चर्चा केली जाते. किंवा दुःख जर एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये आलं तर असं म्हटलं जातं की नाही, त्याचं पहिल्या जन्मातलं काहीतरी पाप शिल्लक आहे, म्हणून या वर्तमानामध्ये जरी तो चांगलं वागत असला तरी पूर्वजन्मीचं पाप त्याला दुःख रूपानं भोगावं लागतंय. अशा प्रकारची चर्चा बऱ्याच वेळा समाज व्यवस्थेमध्ये होते. परंतु बसवण्णा या गोष्टीला नकारतात आणि ते म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून माझं पुण्य फळाला आलं म्हणून मला सुख मिळते, माझ्या आयुष्यामध्ये मला दुःख आलं तर माझं पूर्वजन्मीचं काहीतरी पाप असेल म्हणून मला दुःख भोगावं लागते, असा विचार मी अजिबात करणार नाहीये, कारण यावरती माझा अजिबात विश्वास नाहीये. पुढे म्हणतात तुझं कारणे असे झाले न म्हणे मी, तुझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे असं मी दुसऱ्यावरती देखील अजिबात या ठिकाणी दुसऱ्याला दोष देणार नाहीये. बऱ्याच वेळेस माणसं वर्तमानामध्ये दुःख आलं की त्याचं खापर इतरांच्या वरती फोडत असतात, कधी कधी आपल्या नशिबावरती फोडत असतात, कधी कधी सटवीनच असं लिहिलं असं सांगून मोकळं होत असतात. म्हणून ते म्हणतात की कर्मास करता बांधील न म्हणे मी, त्या कर्माला करता बांधील आहे असं मी म्हणणार नाहीये. खरं तर कुडल संगम देवा तुझ्या उपदेशानुसार तव सेवेत सारे जीवन समर्पित करीन मी. जे जे काही माझ्या आयुष्यामध्ये आलंय त्याचा निमूटपणे मी स्वीकार करेन आणि तू जे सांगतोयस कुडल संगम देवा, तू सांगितलेल्या तुझ्याच उपदेशानुसार तुझ्या सेवेमध्येच मी सतत माझं जीवन समर्पित करीन राहीन. त्याने कर्मण्यवादी कारस याप्रमाणे माझं काम मी सतत करत राहणार आहे. पुण्य म्हणून कामामध्ये क्षीणपणा म्हणजे अहंकार येऊ देणार नाहीये की मी पुण्यवान आहे, आणि मी पापी म्हणून मी स्वतःला कमीही लेखून घेणार नाहीये, कारण अहंकारही चांगला नाहीये आणि स्वतःला कमी समजून घेणं देखील माणसाला पुढे घेऊन जाण्यामधला मोठा अडसर आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जे वर्तमानामध्ये मला करता येईल ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न तुझ्याच उपदेशानुसार मी करणार आहे. अशा प्रकारचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन या ठिकाणी नशिबावर अवलंबून न राहता पूर्वसंचिताचा विचार करून सध्या आळसीपण किंवा अहंकार न बाळगता आपण सतत कार्यरत राहिलं पाहिजे. हा संदेश या वचनाच्या माध्यमातून महात्मा बसवण्णा आपल्याला देताना दिसतात. आणि खरं तर समाज व्यवस्थेमध्ये अशा वचन पेरण्याची, समाज व्यवस्थेमध्ये असे वचन प्रसारित करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे, कारण तेच खऱ्या अर्थानं माणसाला कामसू किंवा कार्यरत ठेवण्यासाठी प्रेरणा देणारे आहेत. जर आपण पाप पुण्यांच्या कल्पनेमध्ये स्वतःला अडकवून घेतलं तर मग कर्ता कर्म करण्यापासून परावृत्त होतो किंवा कर्त्याच्या ठिकाणी अहंकार येतो. तर या दोन्ही गोष्टी कर्म करताना बाधक आहेत. या दोन्ही बाधकतेपासून मी मुक्त राहीन आणि तुझ्या उपदेशाप्रमाणे कुडल संगम देवा मी कार्य करत राहीन, अशा प्रकारचा विचार
या वचनाच्या माध्यमातून बसवांना देताना आपल्याला दिसून येतात. 8वं वचन आणि या व्हिडिओतलं 3रं जे वचन आपण आता इथं अभ्यासणार आहोत ते आहे, डोळ्या माघारी कोणी दिल्यास दूषण. डोळ्या माघारी कोणी दिल्यास दूषण, आपल्या चित्ती असो द्यावे समाधान. आपल्या चित्ती असो द्यावे समाधान, कारण याचे असे की आपण काही दिल्याविन कष्टल्याविन. आपण काही दिल्याविन कष्टल्याविन, सुख संतोष मिळे तयांच्या मना. मम मनी तयां प्रति द्वेष नसावा. मम मनी तयां प्रति द्वेष नसावा, तव शरणां प्रति किंकर भाव वसावा. तव शरणां प्रति किंकर भाव वसावा, ऐसी करा हो दया कुडल संगम देवा. ऐसी करा हो दया कुडल संगम देवा, असं हे वचन आहे. काय म्हणतात या वचनाच्या माध्यमातून बसवांना, डोळ्या माघारी कोणी दिल्यास दूषण, आपल्या चित्ती असो द्यावे समाधान. एक गोष्ट मानवाच्या बाबतीमध्ये अशी आहे की प्रत्येक माणसाला स्तुती प्रिय आहे आणि निंदा ही नको आहे. साधू संतांच्या बाबतीतली गोष्ट अलग आहे. संत म्हणतात की निंदा आणि स्तुती आम्हा समान आहे स्थिती. आम्हाला निंदा, जो माऊली म्हणाली, जो निंदेते नेगे स्तुती ते न श्लाघे, आकाशान लगे लेपू जैसा. अशाच प्रकारचा विचार महात्मा बसवांना सांगतात की हे कुडल संगम देवा, डोळ्या माघारी जर कोणी माझी निंदा केली, मला दूषण दिली, कारण माणसाचा स्वभाव आहे. या जगामध्ये जी जी माणसं झाली त्यांच्या वर्तमानामध्ये ते जिवंत असेपर्यंत त्यांना सगळ्या समाजानं चांगलं म्हटलेलं आहे का? नाही. त्या त्या काळातल्या वर्तमानातल्या लोकांनी त्या महापुरुषाला, त्या संतांना त्याची निंदाच केलेली आहे, त्याला दूषणं दिलेली आहेत. त्यात संत तुकाराम महाराज चुकलेले नाहीये, संत ज्ञानेश्वर महाराज चुकले, कुठलाच संत, कुठलाच विचारवंत, कुठलाच सज्जन माणूस सुटलेला नाही आहे. कारण की समाज व्यवस्थेची या ठिकाणी ही मानसिकताच आहे. आणि त्याच पद्धतीनं हे कुडल संगम देवा, ही लोक मला निश्चित माझ्या डोळ्याच्या माघारी दूषणं देणार आहेत, माझी निंदा करणार आहेत. परंतु असं असलं तरीही माझ्या मनामध्ये निंदा केली म्हणून माझं मन असमाधानी होऊ देऊ नको. कारण निंदा केली की माणसाचं मन खचतं, माणसाच्या मनामध्ये नाउमेद निर्माण होते, माणूस नाराज होतो, माणूस असमाधानी होतो. परंतु हे कुडल संगम देवा, माझी किती जरी डोळ्या माघारी कोणी निंदा केली, दूषणं दिली, तरी माझ्या मनाला असमाधानी बनवू देऊ नका. एवढी कृपा तुम्ही माझ्यावरती करावी. कारण याचा असा आहे की आपण काही दिल्याविना कष्टल्याविना, पुढे काय म्हणतात बघा, याचं कारण असं आहे की आपण काही दिल्याविना कष्टल्याविना, सुख संतोष मिळे तयांच्या मना. निंदकाला काय असतं? एखाद्या माणसाची निंदा केल्याच्या नंतर त्याच्या मनाला संतोष वाटतो, आनंद वाटतो. म्हणून तर संत म्हणाले की निंदकाचे घर असावे शेजारी. कारण काय, कबीरांनी देखील असं म्हटलं, निंदक नेरे राखिये आंगन कुटी छवाय, बिन साबुन बिन पाणी निर्मल करत सुभाय. खरं म्हणजे निंदक लोक आपल्यावरती उपकार करतात, कारण कुठल्याही प्रकारचं कष्ट न करता ती आपली निंदा करून आपल्या पदरामध्ये पुण्यफल टाकत असतात. आपल्याला काम करण्याची एका अर्थानं प्रेरणाच देत असतात. आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम निंदेच्या माध्यमातून ते करतात. आणि म्हणून जर माझी निंदा करून कुठलंच कष्ट मला न करता, काहीच न करता जर निंदा करणाऱ्याला संतोष मिळत असेल त्याच्या मनाला, तर मग मनी तयाप्रती मी द्वेष का धरावा. म्हणून पुढे म्हणतात, मग मनी तयाप्रती द्वेष नसावा. जो आपलं कल्याण करतोय, जो आपलं पाप धुवून स्वतःच्या डोक्यावरती घेतोय, जो आपल्या अवगुणांची काय करतोय, पाडा वाचून आपल्याला गुणाकडे घेऊन जाण्यासाठीची मदत करतोय, मग अशा या उपकार करणाऱ्या निंदकांच्या प्रती आपल्या मनामध्ये हे कुडल संगम देवा आपण द्वेष का निर्माण करून घ्यावा. तर मला असं वाटतं की अशा माणसाला उलट उपकारी मानलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्याबद्दलचा द्वेष आपण आपल्या अंतःकरणामध्ये आणता कामा नये, असा विचार या ठिकाणी महात्मा बसवांना करताना दिसून येतात. आणि म्हणून आपल्या शरणांच्या प्रती कसल्याच प्रकारचा किंकर भाव मनात असला पाहिजे, वसला पाहिजे, असला पाहिजे, तो कमी होता कामा नये. अशी दया
कुडल संगम देवा तुम्ही माझ्यावरती करावी, की जेणेकरून निंदेनं मी खचून जाऊ नये आणि स्तुतीने माझ्या अंतःकरणामध्ये अहंकार पल्लवित होऊ नये आणि निंदा करणाऱ्यांच्या प्रती माझ्या मनामध्ये द्वेष निर्माण होऊ नये आणि शरणांच्या प्रती किंकर भाव तसाच अस्तित्वात राहावा, एवढी दया तुम्ही माझ्यावरती करा. अशा एक प्रकारचं पसायदानच या ठिकाणी कुडल संगम देवाकडे या वचनाच्या माध्यमातून महात्मा बसवांना करताना आपल्याला दिसून येतात. याच्यातनं देखील व्यवहारामध्ये आपण निंदेनं खचून जाऊ नये आणि स्तुतीनं फार म्हणून म्हणतात, गरिबी आली तर लाजू नये, श्रीमंती आली तर माजू नये. निंदा केली म्हणून खचायचं नाही आणि स्तुती केली म्हणून मी कोणीतरी अलौकिक आहे अशा प्रकारचा अहंकारही अंतःकरणामध्ये येऊ द्यायचा नाही आहे. आणि निंदा करणाऱ्याच्या प्रति द्वेष अंतःकरणामध्ये बाळगून त्याच्याबद्दलचं वाईट चिंतायचं नाहीये. हा अत्यंत महत्वाचा संदेश या वचनाच्या माध्यमातून बसवांनांनी दिलेला आहे आणि त्याचं देखील आचरण आपण आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. या व्हिडिओमधला जो विचार आहे 4थं वचन आणि एकूण बसवांनाच्या वचनांच्या पैकी 9वं वचन आपण आता पाहणार आहोत. काय म्हणतात बसवांना? नव्हे तो हो भिन्न देवलोक नि मृत्यूलोक, नव्हे तो हो भिन्न देवलोक नि मृत्यूलोक, सत्य भाषण देवलोक मिथ्या बोल मृत्यूलोक. सत्य भाषण देवलोक मिथ्या बोल मृत्यूलोक, सदाचार हाच स्वर्ग अनाचारची नरक, कुडल संगम देवा यासी तुम्हीच प्रमाण. फार सुंदर विचार या वचनाच्या माध्यमातून देखील महात्मा बसवांना समाजामध्ये प्रसारित करण्याचं काम करताना आपल्याला दिसून येतात. खरं तर हे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपण म्हणतो, हे मृत्यू लोक आहे, हे स्वर्ग, हे कैलास, हे देवलोक, हे किन्नर लोक, हे की नाही, असं काही भिन्न भिन्न लोक या लोक म्हणजे ठिकाणं, स्वर्ग वेगळा, देवलोक वेगळा, मृत्यू लोक वेगळं, असं काही कुठे नाही आहे. आणि जर असेलच, तुम्हाला मानायचंच असेल की देवलोक वेगळा आहे, मृत्यूलोक वेगळा आहे, तर बसवांना म्हणतात तर असं माना तुम्ही. कसं? सत्य भाषण हेच देवलोक आहे. सत्य बोले मुखेन दुखवे अनेकाचे दुःखे, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. महात्मा गांधी म्हणाले, ट्रुथ इज गॉड. सत्य हाच देव आहे. जर देवलोकच तुम्हाला मानायचं असेल तर सत्य भाषण करणे हेच देवलोक आहे आणि असत्य भाषण करणे हेच मृत्यूलोक आहे. किती महत्वाचा विचार दिलेला आहे. कारण सत्य तुम्ही जर वागला, सत्य जर बोलला, तर या जिथे तुम्ही जन्माला आलात आजूबाजूला तिथेच स्वर्ग तुम्हाला निर्माण करता येतो. आणि तुम्ही जर असत्य मिथ्या बोलत असाल तर तुम्ही मृत्यू लोकामध्ये राहून देखील नरकाच्या लोकामध्ये राहतात असं समजा. कारण खोटं बोलणं, असत्य बोलणं हे तुम्हाला नरक यातना देणारं ठरतं. याच्यातूनच तुम्हाला नरक म्हणजे काय की तिथं अनेक हालापेष्टा सहन कराव्या लागतात, दुःख सहन करावे लागतात. स्वर्ग म्हणजे काय? जिथे सगळ्या सुखसुविधा, आनंद तुम्हाला लुटता येतो, त्याला आपण स्वर्गलोक म्हणतो. सत्य भाषण केलं, सत्य वागलं तर याच धरित्रीवरती तुम्हाला चांगुलपण मिळणार आहे. सगळ्या काही गोष्टी आनंदाने जीवन जगता येणार नाही आणि हेच खऱ्या अर्थानं स्वर्गलोक आहे, देवलोक आहे. आणि तुम्ही असत्य बोलत असाल, मिथ्या वचन करत असाल तर त्याच्यातनं तुम्हाला पदोपदी दुःख भोगावं लागणार आहे आणि पदोपदी अनेक प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे. अनेक प्रकारच्या त्यामुळं हालापेष्टा जीवनामध्ये येणार आहेत आणि अशा हालापेष्टांचं जीवन जगणं, दुःखाचं जीवन जगणं म्हणजेच मृत्यूलोक या ठिकाणी आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि सदाचार हा स्वर्ग आहे. चांगला आचार करणं हे स्वर्ग आहे. स्वर्गामधले लोक तरी काय करतात किंवा स्वर्गात लोक कशी जातात? तर सदाचरण करणारीच स्वर्गामध्ये जातात. स्वर्गात जाऊन तरी काय करतात? तर तिथे देखील ही सगळी लोक सदाचार करतात म्हणून त्याला स्वर्ग म्हटलेला आहे. तुम्हालाही जर स्वर्गच पाहिजे असेल तर तो स्वर्ग जे काय आम्ही कधी पाहिला नाही, त्या स्वर्गापेक्षा जिथे तुम्ही जन्माला आलात तिथे सदाचरण, चांगलं आचरण करा. तिथेच तुम्हाला स्वर्ग निर्माण करता येतो, नव्हे तोच स्वर्ग आहे. अशा प्रकारचा विचार महात्मा बसवांना सांगताना आपल्याला दिसून येतात. अनाचारची नरक, अनाचार करणं, वाईट वागणं, वाईट गोष्टींच्या मागे लागून जीवन जगणं हाच खऱ्या अर्थानं नरक आहे. कारण नरकामध्ये ज्या दुःख यातना भोगाव्या लागतात त्याच दुःख यातना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये
अनाचारामुळं भोगाव्या लागतात. त्यामुळं स्वर्ग आणि नरकाची, देवलोक आणि मृत्यूलोकाची संकल्पना आपल्याच इथे आहे, अन्य ठिकाणी शोधण्याची गरज नाहीये. आणि हे मी सांगतोय असं नाहीये. कुडल संगम देवा, तुम्हाला हे सगळं माहिती आहे, सप्रमाण तुम्ही हे सगळं जाणता. आणि म्हणून अत्यंत व्यवहारी विवेकनिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी ही वचनं आपल्याला खरोखरच दानवतेकडून मानवतेकडे घेऊन जाण्याचं पथप्रदर्शन करणारी वचनं आहेत. या वचनाचं जरी मला असं वाटतं आपण आपल्या आयुष्यामध्ये आचरण केलं तरी इथेच स्वर्ग, इथंच देवलोक आपल्याला, इथेच सत्यलोक आपल्याला अनुभवता येणार आहे. आणि जर आपण दुर्वर्तन केलं, मिथ्याचरण केलं, मिथ्या बोलायला लागलो तर इथेच आपल्याला नरक यातनाही भोगाव्या लागणार आहेत. आणि म्हणून आपण ठरवायचंय की आपल्याला कशा प्रकारचं वर्तन करायचंय. आपल्या वर्तनावरतीच स्वर्ग आणि नरक ठरणार आहेत. त्याच्यामुळं आपलं वर्तन हे चांगलं आपण असू द्यावं असं अपेक्षा या वचनाच्या माध्यमातून समाजाकडनं करण्याचं काम महात्मा बसवण्णांनी केलेलं आपण या ठिकाणी पाहतो आहोत. यानंतर त्यांचं 10वं वचन आणि या व्हिडिओतलं 5वं वचन आपण आता पाहणार आहोत. काय म्हणतात बसवण्णा? आज उद्या पुन्हा, आज उद्या पुन्हा कधीतरी असे म्हणावे कशाला. आज उद्या पुन्हा कधीतरी असे म्हणावे कशाला. शिवशरण म्हणण्या असे आजचा दीन भला. शिवशरण म्हणण्या असे आजचा दीन भला. कुडल संगम देवास अविरत स्मरण्या. कुडल संगम देवास अविरत स्मरण्या असे आजचाच दीन भला. फार सुंदर विचार या ठिकाणी या वचनाच्या माध्यमातून देखील महात्मा बसवण्णा आपल्या समोर मांडताना दिसतात. काय म्हणतात महात्मा बसवण्णा? की कोणतंही जे काम आपल्याला करायचंय, कल करे सो आज, आज करे सो अब, अब न करेगा तो फिर करेगा कब. बरीच माणसं आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर, परवाचं काम तेरवावर अशा पद्धतीनं काम ज्याचे त्यावेळेला न करता आळशी वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये बाळगतात. आणि ज्याचे त्यावेळेला लोक काम करत नाही आहेत अशा या आळशी लोकांना एक प्रकारची चपराकच या वचनाच्या माध्यमातून महात्मा बसवण्णांनी देऊन सतत तुम्ही कार्यरत असलं पाहिजे, कर्माशी तुम्ही सतत जोडले गेलेले असले पाहिजे असा विचार या निमित्तानं महात्मा बसवण्णा देत असताना आपल्याला दिसून येतात. हे की नाही? आज करे सो कल, कल करे सो परसो, इतनी ही क्या है जल्दी जब जीना ही है बरसो. अशा प्रकारचा विचार करणारी माणसं समाज व्यवस्थेमध्ये आपण पाहतो आहोत. त्यांच्यासाठी बसवण्णा म्हणतात आज उद्या पुन्हा कधीतरी असे म्हणावे कशाला. कधीही आपण चांगल्या शुभस शीघ्रम असं म्हटलं गेलेलं आहे. कोणतंही चांगलं काम करत असताना वार, वेळ, तिथी या सगळ्या गोष्टींच्या मध्ये वेळ घालायचा नाहीये. शुभस्य शीघ्रम, चांगलं काम तात्काळ. म्हणून संत असं म्हणाले की आता तरी पुढे हाची उपदेशन नका करू नाश आयुष्याचा. क्षणाचा आणि क्षणाचा देखील तुम्ही वापर आयुष्यामध्ये केला पाहिजे. का तर काही सांगता येत नाहीये की आताचा क्षण आपल्या हातामध्ये आहे, पुढचा क्षण आपल्या हातामध्ये असेलच याची काय खात्री आहे. त्यामुळं आपण आलेला क्षण कशासाठी वाया घालवायचा. आलेल्या क्षणाचा पुरेपूर वापर आपण करून घेतला पाहिजे. यासाठीच बसवण्णा म्हणतात आज उद्या पुन्हा कधीतरी असं म्हणणं कशाला. असं म्हणत जाऊ नका. आणि चांगलं काम आजचं उद्यावर, उद्याचं कधीतरी, पुन्हा कधीतरी असं म्हणून टाळू नका. तर काय करा? शिवशरण म्हणण्या असे आजचा दिन भला. शिवशरणाचा स्मरण करण्यासाठी होय आजचा दिनच नाही तर आत्ताचा वेळ, आताचा क्षण, आताचा सेकंद महत्वाचा आहे. आणि मी आत्ताच शिवशरण म्हणणार आहे. मी शिवशरण म्हणण्यासाठी अजिबात तिथीची, वाराची, हे की नाही, वेळेची वाट पाहणार नाहीये. आत्तापासूनच मी शिवशरण म्हणण्याला सुरुवात करणार आहे. अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे. तरच आपला खऱ्या अर्थानं जे काही कार्य आपल्याला साध्य करायचंय ते आपण करू शकतो. कुडल संगम देवास
अविरत स्मरण्या असे आजचाच दिन भला. कुडल संगम देवाचं स्मरण करायचं असेल ना, तर मग आजचा दिवसच चांगला आहे. आत्ताचा जो मला मिळालेला वेळ आहे ना, तोच चांगला आहे. आत्ताचा जो क्षण मला मिळालेला आहे ना, तोच महत्वाचा आहे. आणि म्हणून मी आत्ताच्या क्षणी शिव शरणांचं स्मरण करणार आहे, कुडल संगम देवाचं स्मरण करणार आहे. मी अजिबात हाती असलेला वेळ दवडणार नाही आहे आणि मी आळसीपणानं माझा वेळ घालवणार नाहीये. अशा प्रकारचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि जी आपल्याला वेळेची संधी कुडल संगम देवानं दिलेली आहे, त्याचा पुरेपूर वापर आपण आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे. अशा प्रकारचा विचार या वचनाच्या माध्यमातून बसवांना देतात. आणि आळशी प्रवृत्तीवरती प्रहार करून आपण सतत चांगल्या कामासाठी कार्यरत राहावं अशी अपेक्षा या वचनाच्या माध्यमातून करताना आपल्याला दिसून येतात. इथे 11वं जे वचन आहे त्या वचनाचा आपण विचार करूया. मारिता वारुळावर सर्प कसा मरणार. मारिता वारुळावर सर्प कसा मरणार. करिता तप अघोर साध्य काय होणार. करिता तप अघोर साध्य काय होणार. नाही आत्मशुद्धी अंतरंग ही शुद्ध नसे. नाही आत्मशुद्धी अंतरंग ही शुद्ध नसे. कुडल संगम देव मग प्रसन्न होतील कसे. जर कुडल संगम देवाला आपल्याला प्रसन्न करायचं असेल तर वरवरचं ढोंग केल्यानं कुडल संगम देव आपल्याला कधीही प्रसन्न होणार नाहीयेत. म्हणून म्हटलं ना, मनी नाही भाव मने देवा मला पाव. मनी नाही भाव मने देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव आशान मिळायचा नाही र. देव आशान मिळायचा नाही र. दगडाचा देव त्याला वडराच भेव. दगडाचा देव त्याला वडराच भेव. देव आशान मिळायचा नाही र. देव आशान मिळायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव जर आपल्याला प्राप्त करायचा असेल, कुडल संगम देव जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असतील, तर वरवरचा ढोंगीपणा करून पाखंडी प्रवृत्तीतनं आपल्याला कुडल संगम देव कधीच प्राप्त होऊ शकणार नाहीयेत. वरवरची भक्ती करणं म्हणजे तसं आहे. काही उदाहरणाच्या माध्यमातनं या वचनातनं बसवांना आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की मारिता वारुळावर सर्प कसा मरणार. वारुळाच्या खोलमध्ये सर्प जाऊन बसलेला आहे आणि त्या सर्पाला मारण्यासाठी आपण वारुळाच्या वर काय करतोय, काठीनं बदा 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 त्या वारुळाला बदलण्याचा प्रयत्न करतोय. वारुळावरती वार करतो आहोत. मध्ये सुरक्षित बसलेला साप वरी वारुळावरती किती जरी तुम्ही काट्या लाट्या मारल्या तरी मधला साप मरणार आहे का. बसवण्ण म्हणतात की यामुळं मधला साप कधीच मरू शकत नाहीये. दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, करिता तप अघोर साध्य काय होणार. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी बरेच लोक अघोरी तप करतात, परंतु या तपाच्या मार्गाने देखील तो प्राप्त होणार आहे का. उलट माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाती उपाधी दंभ धर्म. यामुळे उलट मी इतका तपश्चर्य करणार आहे ही उपाधी आपल्या अंतःकरणामध्ये येईल, परंतु यामुळे कुडल संगम देव प्राप्त होतीलच, प्रसन्न होतीलच असं अजिबात नाहीये. आणि म्हणून अघोर तप केलं म्हणून करिता तप अघोर साध्य काय होणार, काही साध्य होत नाहीये. हाही मार्ग एक पाखंडी पद्धतीचा आहे किंवा या मार्गाने देखील तो कुडल संगम आपल्याला प्राप्त होईल असं अजिबात नाहीये. तिसरं काय म्हटलंय की नाही आत्मशुद्धी अंतरंग ही शुद्ध नसेल. जर आपल्या काय नसेल तर आपली आत्मशुद्धी नसेल. म्हणून म्हणतात ना, नाही निर्मळ जीवन काय करील सावन तैसे चित्त शुद्ध नाही. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया. म्हणून इथे काय म्हटलंय की आत्मशुद्धी अत्यंत महत्वाची आहे, चित्तशुद्धी अत्यंत महत्वाची आहे, अंतरंगाची शुद्धता अत्यंत महत्वाची आहे. जर भक्ताच्या अंतकरणामध्ये आत्मशुद्धी नसेल, अंतरंग शुद्धी नसेल आणि त्यानं किती जरी तप केलं, त्यानं किती जरी
वरवरचे त्या कुडल संगम देवाला प्राप्त करण्यासाठीचे उपाय केले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. महत्वाचं काय आहे तर आपलं अंतरंग शुद्ध असलं पाहिजे. आपली आत्मशुद्धी, चित्तशुद्धी अत्यंत महत्वाची आहे. ते नसेल तर मग आपल्याला जे प्राप्त करायचे ते कुडल संगम देव आपल्यावर कधीच प्रसन्न होऊ शकणार नाहीये किंवा त्यांना आपल्याला प्रसन्न करून घेता येणार नाही. हा विचार या ठिकाणी या वचनाच्या माध्यमातून बसवांना देतात. आणि आत्मशुद्धी ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणून त्या कालावधीमध्ये देखील ईश्वराला प्राप्त करण्याचे नानाविध नको ते मार्ग अवलंबिले जात होते आणि समाजाला या मार्गाच्या माध्यमातून ठकविलं जात होतं. त्यांचा नको तितका वेळ या कामी खर्ची घातला जात होता, ज्याचा काहीच फायदा होत नव्हता. ही गोष्ट बसवण्णांच्या लक्षात आली आणि ते हेरूनच म्हणतात की कुडल संगम देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, वरवरचे बाकीचे उपाय न करता अंतरंग शुद्धी, आत्मशुद्धी ही महत्त्वाची आहे. सगळ्या संतांनी याच प्रकारचा विचार सांगितलेला आपल्याला दिसून येतो. मला असं वाटतं की एका रचनेमध्ये चोखोबा देखील म्हणतात की उस ढोंगा परी रस नाही ढोंगा, काय भुललासी वरलिये रंगा. या सगळ्या अभंगाचा मतितार्थ तसाच आहे की आपलं मन शुद्ध नसेल, आत्मा शुद्ध नसेल तर बाकी गोष्टीवरच्या काही कामाच्या नाही आहेत, असा विचार या वचनातनं दिला गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि या व्हिडिओतला शेवटचं वचन आपण आता पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ इथे समाप्त करणार आहोत. या शेवटच्या वचनामध्ये बसवांना काय म्हणतात बघा. भाराभर वाचून ऐकून फल काय. भाराभर आपण वाचन केलं, खूप वाचन केलं आणि खूप काही आपण सर्व नाही केलेलं आहे, खूप ऐकलेलं आहे. बरं, एकदा मी सगळं वचन पहिल्यांदा वाचतो. भाराभर वाचून ऐकून फल काय, आशा संपेना क्रोधही सुटेना. आशा संपेना क्रोधही सुटेना, अभिषेक घालून तरी फल काय. अभिषेक घालून तरी फल काय, मुखात एक मनात एक ऐसे, दांभिक पाहून कुडल संगम देव हसे. या ठिकाणची माणसाच्या जगण्यातली जी विसंगती आहे, ती विसंगती कथनी आणि करणी मधली जी विसंगती आहे, ती विसंगती या वचनामधनं या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सोप्या भाषेतनं आपल्या समोर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न बसवण्णांनी केलेला आहे. काय म्हणतात ते की नाही मी खूप पारायण केली, मी खूप वाचन केलं, भाराभर वाचन केलं, खूप ग्रंथ वाचले. काही लोक म्हणतात नाही मी खूप पोथ्या ऐकल्या, खूप पुराण ऐकले, हे की नाही, मी भक्तिगीत ऐकतो, मी खूप ऐकलेलं आहे, श्रवण भक्ती ज्याला आपण म्हणूया. म्हणून भाराभर वाचून ऐकून काय फल मिळणार आहे म्हणतात महात्मा बसवांना. जोपर्यंत आपल्या अंतकरणातली आशा संपत नाहीये. कारण जे सप्तपाश सांगितलेले आहे त्याच्यामधला आशापास अत्यंत घातक आहे. कारण ही आशा माणसाला कुडल संगम देवापर्यंत येऊ देत नाहीये. आणि संतांचं कसं असतं तर या आशापाशा न ते बाहेर पडलेले असतात. म्हणून तर भक्तायसे जाना जे देही उदास, आणि गेली आशा पास निवारोनी, विषयतोन त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, असं संत तुकाराम महाराजांनी आशापाशेबद्दल या रचनेमध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणतात की कितीही वाचून किती ऐकून काय उपयोग आहे, जर तुम्ही या ठिकाणी तुमच्या अंतकरणामध्ये जर आशा संपली नाही तर मला असं वाटतं की हे सगळं ऐकून काही उपयोग नाही आहे. तुमच्या अंतकरणातला जर क्रोध सुटला नाही तरीही कुठल्याही गोष्टीला काही महत्त्व प्राप्त होत नाहीये. म्हणून आपल्या अंतकरणातला क्रोध सुद्धा सुटला पाहिजे. बरं, अभिषेक करून तरी काय उपयोग होणार आहे, काय फल प्राप्त होणार आहे. वरवर अभिषेक केल्यानं काहीही आपल्याला प्राप्त होणार नाहीये. जर आपल्या मुखामध्ये एक असेल आणि मनामध्ये जर दुसरंच असेल तर आपल्या पदरामध्ये काहीच पडू शकणार नाहीये. आणि म्हणून ही दांभिकता जी आपल्या अंतकरणामध्ये आहे, ती दांभिकता जोपर्यंत आपण काढून टाकणार नाहीयेत, पाखंड जोपर्यंत आपण काढून टाकणार नाहीयेत, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण आपल्या आयुष्यामध्ये कुडल संगम देवाला प्रसन्न करू शकत नाही आहेत. यासाठी ही दांभिकतेचं जगणं आपण टाळलं पाहिजे, असा विचार
या वचनाच्या माध्यमातून महात्मा बसवण्णांनी दिलेला आहे, ही गोष्ट देखील आपण या ठिकाणी विचारात घेतली पाहिजे. तर या दोन्ही व्हिडिओच्या माध्यमातून महात्मा बसवण्णांनी दानवतेकडून मानवतेकडे घेऊन जाण्यासाठीचा पथप्रदर्शन म्हणून ही वचनं सांगितलेली आहेत. खरी तर ही वचनं म्हणजे मानवी जीवनातली रत्न आहेत आणि या रत्नांची अर्थाची झळाळी आपण अनुभवली, वाचून आणि आपल्या आयुष्यामध्ये उतरविली तर निश्चितपणे मला असं वाटतं की सगळ्या संत साहित्याचा अर्थ या वचनांच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये आपण उतरवू शकतो. तो उतरविण्यासाठीचा आपण प्रयत्न करावा, अशा प्रकारची या त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे दोन्ही वचनाबद्दलची व्हिडिओ आपण श्रवण करावीत. माझ्या रामकृष्ण बदने हे इंग्रजी नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर करावं. आणि यावरती जे जे काही वेगळे मी प्रवचनं, कीर्तनं, भाषणं टाकलेले आहेत त्याचेही श्रवण करावं. आणि या वचन साहित्याच्या संबंधानं जर आपल्या काही कॉमेंट्स असतील तर त्या कराव्यात, लाईक शेअर करावं एवढी अपेक्षा व्यक्त करून या व्हिडिओला देखील मी या ठिकाणी पूर्णविराम देतो. या ठिकाणी जय बसवण्णा. नमस्कार.